सभापती महोदय 370 कलमाचा उल्लेख मला वाटतं मनीषाताईंनी याच्यामध्ये केलेला आहे। 370 कलम जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा ही घोषणा त्या दिली जात होती। एक देश में दो विधान दो निशान नहीं चलेंगे ही भूमिका दिली जात होती। सभापती महोदय निश्चित हे 370 कलम हे जो जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा होता तो या कलमानं नष्ट करण्यात आला आणि हे चांगलं झालंय सभापती महोदय। कारण आपण तिकडे जायचं तर काय आता काश्मीर तिथं जम्मू काश्मीर आकाशवाणी होतं, काश्मीरचा पंतप्रधान होता, काश्मीरचे लोक तुम हिंदुस्तान से आए का विचारायचे, अशा प्रकारची स्थिती होती। आणि म्हणून 370 कलम रद्द झालं हे चांगलं झालं। आणि मला ही भूमिका घेत असताना निश्चित एक विधान एक प्रधान एक देश में एक विधान एक प्रधान राहायला पाहिजे ही भूमिका सातत्यानं होती। या भूमिकेला शिवसेना म्हणून आम्ही सातत्यानं सपोर्ट केला आहे। नव्हे ही सुद्धा शिवसेनेची भूमिका सातत्यानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची राहिलेली आहे आणि म्हणून हे निश्चित चांगलं झालं आहे। हे राज्य घटनेच्या ताकदीमुळे होऊ शकलेलं आहे, नाही तर 370 कलम रद्द होत नव्हतं। सातत्यानं ही भूमिका 370 कलमाची सातत्यानं मांडली जात होती सभापती महोदय। निश्चित कारण जम्मू काश्मीरच्या नागरिकाला वेगळा दर्जा आणि बाकीच्या राज्याला वेगळा दर्जा हा तर काही शक्य नाही। आपण जर एका देशात राहतो तर सगळ्यांना कायदेशीर समानता असली पाहिजे, भले तो काश्मीरचा माणूस असेल भले तो महाराष्ट्राचा माणूस असेल, मग ते सगळे नागरिक एक आहे। आणि म्हणून निश्चित हे या राज्य घटनेमुळं मला असं वाटतं निश्चित झालंय। सभापती महोदय मागच्या काळामध्ये मी श्रीनगरला 5-6 दिवस गेलो। एकच माननीय मंत्री महोदयांना काहीतरी निवेदन केलं। अतिशय चांगला एक मुद्दा आपण उपस्थित केला आणि चर्चा आहे म्हणून मी फक्त मंत्री असलो तरी चर्चेत सहभागी व्हायला उभा राहिलोय। सभापती महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आणि 370 केल्यामुळे राज्य घटनेचा ताकद काय आपल्याला कळली त्याचं फक्त एक उदाहरण बसा ना आपण। सभापती महोदय खरं तर या देशामध्ये संपूर्ण देशभर म्हणजे ज्याला आपण म्हणू काश्मीर से कन्याकुमारी तक आपल्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामुख्याने निर्माण केलेली घटना ही इम्प्लिमेंट पहिल्यांदा झाली असेल तर ती 370 नंतर झाली। पहिल्यांदा झाली ती 370 कलम गेल्यानंतर झाली, 35 हे अबॉलिश केल्यानंतर झाली। बाबासाहेबांच्या प्रयत्नांना संपूर्ण देशात कार्यान्वयन आणि गती ही या काळातच मोदी सरकारने केलेल्या 370 घटना काढल्यामुळे झाली। ती कशी तर सभापती महोदय या अगोदर जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री 370 कलम रद्द होण्याआधी मला बोलू द्या ना, तेवढीच संधी मला मिळाली आहे, 2 मिनिटात पूर्ण करतो, तेवढा तुम्हाला आराम पण मिळेल। तो 370 कलम होण्याआधी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री सभापती महोदय ज्या संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायचा ते बाबासाहेबांचं संविधान नव्हतं, आपलं संविधान नव्हतं। ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालाय ह्या निवडणुकीनंतर की जो किंवा जे ज्या संविधानावर शपथ घेऊन शपथ घेत आहेत ती बाबासाहेबांची आपली संविधान आहे। सभापती महोदय केवळ तेवढंच नाही, तिकडचा जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचा चीफ जस्टिस आजपर्यंत शपथ घेत होता 370च्या अगोदर ती बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आपल्या भारताच्या संघटनेवर नव्हता। आता पहिल्यांदा 370 नंतर तो बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आपल्या घटनेवर हात ठेवून मुख्य न्यायाधीश शपथ घेत आहे। केवळ तेवढंच नाही सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर ऑफ जजेस, एखादा जज मुंबईतला हैदराबादला जातो, हैदराबादचा कर्नाटकला जातो, तसा जो जेव्हा जम्मू काश्मीरला जायचा त्यावेळेला इथे शपथ घेताना तो आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावर घ्यायचा। तिकडे गेल्यावर मात्र 370च्या आधी वेगळी त्या ठिकाणी घटना होती। आता पहिल्यांदा तो बाबासाहेबांच्या घटनेवर शपथ घेतोय आणि त्यामुळे 370 कलम जाणं याचा अर्थच आपल्या बाबासाहेबांची घटना संपूर्ण देशात लागू होण्याचा आहे आणि म्हणून त्यांनी केलेला उल्लेख अतिशय स्तुत्याने योग्य आहे। एवढंच मला ऍड करायचं होतं।